नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, बायकोने वाचविले नवऱ्याचे प्राण, पण त्यामध्येच गेला बायकोचा प्राण. आजची ही घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडलेली असून घटना ही पुढील प्रमाणे अशी आहे की बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात असणाऱ्या लाखनवाडा या गावातील शिक्षेन मुरलीधर भोसले यांचे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथील यवनाबाई पवार हिच्याशी प्रेम जुळले होते. त्या दोघांच्यामध्ये 10 वर्षांचे अंतर होते. ते दोघेही भटक्या समाजातील आहे. त्या दोघांचीही कुटुंबे कधी एका ठिकाणी स्थिर राहत नाही. या गावातून त्या गावात अशी त्यांची भटकंती सुरू असते. आपल्या बहिणीच्या या प्रेम प्रकरण माहीत झाल्यावर तिच्या तिन्ही भावांनी त्यास विरोध केला. ते दोघेही एकाच समाजातील असले तरी त्यांना घरून विरोध होता. पण या विरोधाला न जुमानता शिक्षेन आणि यवनाबाई यांनी दोघांनी 2007 साली पळून जाऊन लग्न केले. सध्या ते दोघेही लाखनवाडा येथे आपल्या 2 मुलांसह सुखाने संसार करीत आहे. काही कालावधी लोटल्यानंतर यवनाबाईच्या भावांना वाटू लागले की आपल्या बहिणीने माहेरपणासाठी आपल्याकडे म्हणजेच अंजनगावी या ठिकाणी यावे, काही दिवस राहावे आणि पुन्हा आपल्या घरी जावे. पण शिक्षेन मात्र यवनबाईला माहेरी पाठविण्यास तयार होत नसे. यवनबाईच्या भावाने खूप वेळा आपल्या बहिणीला राहण्यासाठी बोलावून पाहिले, पण तिचा नवरा काही तिला सोडत नसल्यामुळे ती कधीच माहेरी राहण्यास आली नाही. शिक्षेन याचा हा आडमुठेपणा तिच्या भावांना आवडत नसे. ते शिक्षेनवर चिडून होते. कितीही सांगितले तरी यवनबाई माहेरी कधीच राहायला आली नाही. हे पाहून अखेर तिच्या भावाने एक निर्णय घेतला. या आडमुठ्या शिक्षेनला चांगलाच धडा शिकवायचा असे त्यांनी ठरविले. फेब्रुवारी 2024च्या पहिल्या आठवड्यामध्ये यवनबाईच्या भावाने शिक्षेन आणि यवनबाईला सांगितले की आपल्या घरातील देवेंद्र आप्पा पवार यांनी अंजनगाव सुर्जी तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती यांनी आपल्या भागातून एका मुलीला आणून तिच्याशी लग्न केले आहे. तेव्हा तुम्ही दोघेही भेटायला या. सध्या आम्ही सर्वजण कोल्हापूर येथे आहोत. ही बातमी शिक्षेन आणि यवनबाई यांना खरी वाटली, म्हणून ते लाखनवाडा येथून कोल्हापूरला आपल्या मुलासह येण्यास निघाले. मंगळवार 7 फेब्रुवारी 2024च्या संध्याकाळी लिंगणूर कापसी येथे 5 वाजता सर्वजण पोहोचले. समोरासमोर त्या सर्वांची भेट झाली. यवनबाईचे 3ही भाऊ खूप वर्षांनी यवनबाईला पाहत होते, पण तिला पाहून त्यांना आनंद वाटला नाही, उलट त्यांना रागच आला. शिक्षेनला पाहून देवेंद्रप्पा याने सरळ त्याला जाबाच विचारला. त्याची ख्याली खुशाली न विचारता सरळ तो शिक्षेनवर धावून गेला. तू यवनबाईला माहेरी का पाठवत नाही असे म्हणून त्याच्याशी तो वाद घालू लागला. शिक्षेनही त्यांना प्रत्युत्तर करू लागला. हा वाद इतका विकोपाला गेला की देवेंद्रप्पा पवार हा शिक्षेनला म्हणाला, आता तुला जिवंतच ठेवत नाही असे म्हणत त्याने लपविलेला शिकारीचा बाण बाहेर काढला आणि त्या बाणाने शिक्षेनवर वार केला. आपल्या नवऱ्याला बाण फेकून मारतो हे पाहून शिक्षेनची बायको यवनाबाई त्याला वाचविण्यासाठी पुढे झाली. तिने शिक्षेनला बाजूला ढकलून तो वार आपल्या अंगावर घेतला. बाण इतके जोराने फेकले होते की एक बाण यवनबाईच्या पोटात तर दुसरा बाण तिच्या छातीत आरपार घुसला होता. यवनबाई ही जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर त्या तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. पर मुलखात येऊन त्या 3 भावांनी आपल्या बहिणीचा खून केला. आपल्या आईची हे अवस्था पाहून तिचे मुले आक्रोश करू लागले. या घटनेची माहिती मुरगुड पोलिसांना समजताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतली. जखमी यवनाबाईला
उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले, पण तिचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची फिर्याद मुरगुड पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस संशयिताचा शोध घेऊ लागले, पण ते केव्हाच जिल्हा सोडून पसार झाले होते. संशयिताचे कायमस्वरूपी घर नसल्यामुळे पोलिसांना नक्की असा ठावठिकाणा लागत नव्हता. ते भटक्या समाजातील असल्याने त्यांची नेहमीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती असायची. एखाद्या ठिकाणचा पत्ता समजला आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचले की त्याने जागा सोडलेली असायची. तरीही मुरगुड पोलिसांनी त्यांचा शोध थांबवला नाही. शेवटी त्यांच्या मोबाईलवरून त्याचे लोकेशन शोधून काढले. त्या तिघांच्या लोकेशन आंध्र प्रदेशातील भीमावरम जिल्ह्यात आढळून आल्याचे दिसून आले. शेवटी पोलिसांनी त्या तिघांना अटक केली. त्या तिघांची नावे अशी की देवेंद्रप्पा आमदास पवार वय वर्ष 20, पियुष उर्फ टायटन पवार वय वर्ष 22, चरण उर्फ शंकरप्पा पवार वय वर्ष 30. हे सर्वजण राहणार अंजनगाव, जिल्हा अमरावती. या सर्वांना ताब्यात घेऊन पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी आपल्या खाकीचा हिसका दाखविताच त्यांनी आणखीही एक गुन्हा कबूल केला. 1 वर्षापूर्वी त्या तिघांनी पाटणे फाटा, तालुका चांदगड येथील अर्जुन रवी शिंदे याचा पटना बिहार राज्य येथे खून केल्याचेही त्यांनी यावेळी कबूल केले. यावनबाईच्या खूनप्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 46/204 भांडवी कलम 302, 307, 34 याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.